नमस्कार मंडळी. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वतःला आनंदी कसं ठेवायचं, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करायची या विषयावरती. तर आपण कितीही व्यस्त असलो आपली काळजी घेतली पाहिजे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्या शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर भरभरून प्रेम करणं. आपण किती जण असे असू शकतो ज्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये दोष दिसतो, प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी कमी दिसतं. माझी उंची कमी आहे, माझ्या चेहऱ्यावर डागच आहेत, मी अशीच आहे, मी तशीच आहे, अशा कित्येक गोष्टी असू शकतात. पण आपण जोपर्यंत स्वतःला स्वीकारत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये स्वतःविषयी आत्मविश्वास येणार नाही. त्यामुळे स्वतःला स्वीकारा जसे आहे तसे, मगच आपण आतून आनंदी होऊ शकतो आणि हवे ते साध्य करू शकतो. स्वतःचा आदर आणि प्रेम वाढवण्यासाठी काही उपाय. दररोज आभार आणि धन्यवाद म्हणा, प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक क्षणासाठी. आणि हेच आत्मविश्वास वाढवण्याचा मार्ग आहे. हे पाऊल टाकल्यावर आपल्या मनाच्या उंचीला काहीही हद्द नाही. आता नंतर बघूया दुसरी गोष्ट, सवयी बदलणं. हे महत्त्वाचं आहे. चांगले सवयी असतील तर आपली जीवनशैली साधारणपणे सुधारते. मग ते काम असो की व्यक्तिमत्व, सर्व काही चांगले ठरते. जेव्हा आपण सकाळी लवकर उठणे हे नियम ठरवतो तेव्हा आपल्या दिवसभरासाठी अतिरिक्त वेळ मिळतो, ज्याचा वापर आपण शिक्षण, ध्यान किंवा इतर काही गोष्टी स्वतःच्या करायच्या असतील त्यासाठी देतो. स्वतःसाठी वेळ काढणे हे खूप महत्त्वाचं आहे. सवय बदलणं ही एक खूप मोठी प्रक्रिया आहे किंवा जास्त दिवसांची प्रक्रिया आहे. पण एक चांगली सुरुवात म्हणजे मुलायमपणे त्या दिशेने पाऊल टाकणं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला बदललेल्या सवयी आणि दृष्टिकोनामुळे आपल्या जीवनाची गुणवत्ता खूप वाढते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य वाढवायचं यासाठी एक्सरसाइज आणि मेडिटेशन हा अत्यंत एक प्रभावी उपाय आहे. तुम्ही त्यासाठी 10 मिनिटाचं ध्यान किंवा स्वतःला काही आवडणाऱ्या गोष्टी करू शकता, जे तुमचं मानसिक ताण कमी करतात आणि तुमच्या शारीरिक पातळीवरही तुम्हाला फायदा दिसून येतो. एक विचार करा, आपण प्रत्येक गोष्ट शिकतो तेव्हा प्रत्येक क्षणात सुधारतो. जेव्हा आपण शिकण्याची वृत्ती ठेवतो तेव्हा आपल्या अंतर्गत शक्यता अनलॉक होतात. शिकणे आणि नवा विचार स्वीकारणे हे स्वतःला घडवण्यासाठी आवश्यक आहे. तेव्हा जोपर्यंत आपण शिकत राहतो तोपर्यंत आपल्याला आपला विकास होतो. आपल्या जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी योग्य गोल निश्चित करा आणि ते गोल आपल्या दृष्टीला स्पष्ट करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. गोल ठरवताना त्यांना छोटे छोटे भागांमध्ये विभाजित करा. मोठे लक्ष छोटे टप्प्यांमध्ये बदलण्यास ते साधता येते. आणखी एक गोष्ट, फेल्युअर हा प्रत्येक यशस्वी व्यक्तीचा भाग असतो. विफलता ही केवळ एक शाळा आहे जिथून आपण शिकतो. प्रत्येक अडचण आणि अयशस्वी प्रयत्नांमधून आपण काहीतरी शिकतो आणि हे शिकणं असेल, चुकणं असेल, ही प्रगतीचा एक हिस्सा असतो. अखेर वेळेचं व्यवस्थापन हे एक महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येक दिवशी वेळेचं मूल्य आहे. त्यासाठी एक प्रभावी साधन म्हणजे टाईम मॅनेजमेंट. यासाठी आपण तुमच्या दिवसाची योजना बनवू शकता. टाईम मॅनेजमेंट केल्याने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाचं महत्त्व समजतं आणि आपण कार्यक्षम होतो. त्याप्रमाणे आपल्या जीवनात आत्मविश्वास आणि प्रेम असावं लागतं. हे सतत चालणारं सफर आहे. त्यासाठी केवळ स्वतःवर प्रेम करा आणि त्या प्रेमात वाढ करत राहा. हेच आपल्या प्रगतीचं मुख्य मंत्र आहे. आता बघूया पुढची महत्त्वाची गोष्ट, सकारात्मक संवाद. आपण स्वतःशी काय बोलतो त्याचा आपल्या मनावर खोल परिणाम होतो. तुम्ही जर दररोज स्वतःला म्हणत असाल माझ्याकडून नाही होणार, पण तुमचं मन खरंच तसंच वागायला लागतं. पण जर तुम्ही म्हणाल मी प्रयत्न करेन, मी शिकेन आणि मी नक्की घडवीन, तर तुमच्या आत एक नवं बळ निर्माण होतं. म्हणून दररोज स्वतःशी प्रेमाने, सामर्थ्याने आणि आत्मविश्वासाने संवाद साधा. अफर्मेशन्स म्हणजे स्वतःला दिलेली शक्तिशाली वाक्य. याचा उपयोग करा. उदाहरणार्थ, मी पुरेशी आहे, माझ्यात सामर्थ्य आहे, मी सकारात्मक बदल घडवू शकते. या वाक्यांनी रोज सुरू करा. पुढचा मुद्दा, ध्यान आणि श्वसन. हे आपल्या मनाचं औषध आहे.
फक्त 5 मिनटं रोज शांत बसून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित केल्यास आपलं मन स्थिर होतं, विचार स्वच्छ होतात. ध्यानामुळे तुम्ही आपल्या आत शांत आणि बळकट होता. मन हे वाऱ्यासारखं असतं, ते थांबत नाही, पण त्याला दिशा येते. आता थोडं बोलूया तुलनांविषयी. आपण कायम इतरांशी स्वतःची तुलना करतो आणि मग स्वतःला कमी लेखतो. पण सत्य हे आहे, तुमचं जीवन, तुमचा प्रवास आणि तुमचं वेगळेपण हे तुमचं खऱ्या अर्थाने वैभव आहे. तुलना केल्याने आपली ऊर्जा इतरांवर केंद्रित होते. पण तीच ऊर्जा आपण जर स्वतःच्या प्रगतीवर लावली तर तुमचं आयुष्य फुलून येईल. म्हणूनच इतरांची प्रेरणा घ्या, पण स्वतःची तुलना केवळ कालच्या स्वतःशी करा. आता आपण पाहूया ग्रेसफुली ना म्हणणं. हे खूप छोटं वाटतं, पण खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही नको असलेल्या गोष्टींना हो म्हणता, तेव्हा तुम्ही स्वतःला नाही म्हणता. तुमच्या वेळेचा, मानसिक शक्तीचा आणि मर्यादित आदर करा आणि गरज असेल तिथे प्रेमाने, स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. तुमचं हो आणि ना यामागे तुमची मूल्य आणि प्राधान्य असली पाहिजेत, लोकांचं समाधान नव्हे. आता एक शेवटचा मुद्दा, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. जग बदलण्याचे हे अत्यंत प्रभावी साधन आहे. दररोज झोपण्याच्या आधी फक्त 3 गोष्टी लिहा, ज्या गोष्टीसाठी मी आज आभारी आहे. हा एक छोटा पण जादुई सवय आहे, जी तुमच्या मनाला भरभरून समाधान आणि सकारात्मकतेने भरून टाकते. जगात सर्वात मोठे सुख म्हणजे जे आहे त्याबद्दल आनंदी राहणं. तर ही होती मनोवृत्तीच्या आजच्या भागातली शहाणी गोष्ट. स्वतःवर प्रेम करणं, आत्मविश्वासाने उभं राहणं आणि जाणीवपूर्वक जगणं